दिल्लीमध्येही त्यांना आता ठेवलेलं नाही. नारायण राणे यांनी वयाचं भान ठेवावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राणेंनी काय बोलतोय याचं भान ठेवावं असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर आता संजय राऊत यांच्याकडून टीकास्त्र डागण्यात येत आहे. वयाचं भान ठेवावं, आपण काय बोलतोय याचं भान ठेवावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेला राजकारण करत नाही आणि सत्ता गेल्यापासून डिप्रेशनमध्ये चाललेत, काही बेताल बोलतात. सरन्यायाधीशांना तू काय म्हणून कुठे विनंती केली जाते? कोर्टात उभं राहून वकिलांच्या माध्यमातून, अशी जाहीररित्या नाही. त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर विषय नसेल तर घेता येत नाही कोणालाही. एवढी पण माहिती ह्या माणसाला नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असा माणूस मुख्यमंत्रीपदी होता. वाईट वाटतं. काही बोलतोय तो, बालिशपणे बोलतोय आणि त्याला मार्गदर्शक संजय राऊत. संपवलं आधी. शेपूट पण नाही राहिली शिवसेनेची, उभाटा शिवसेनेची. हे जे सगळे आहेत ना, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस वगैरे, दहीहंडीचे वीर आहेत सध्या सगळे. त्यांच्या हातातली मुरली वाजवत ते फिरतात. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये मेहरबानीवर जगत आहेत. जसं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये एखाद्याला टाकून जगवतात, तसे ते कृत्रिम ऑक्सिजनवरती जगत आहेत. त्यांनी आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये. 2029च्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे हे आपल्याला कळेल. त्यांनी आपल्या वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे. आता त्यांनी ती जुनी भाषा करू नये. ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची भाषा. त्यांच्या तोंडीची भाषा आहे ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची. आता ते काँग्रेसमध्ये गेले, मग आता कुठल्या तरी पक्षात आहेत ते, तिकडे ही भाषा शोभत नाही, लोक हसतात. ही भाषा शिवसेनेत शोभते. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पक्ष